टायगरचा सध्याचा एक प्रकारे स्टेटस असा आहे ना, शिंदेंच्या बाजूने एखादं अधिकृत पत्र समोर आलेलं आहे ऑपरेशन टायगर पार पडल्याचं, किंवा ठाकरेंकडनं सुद्धा आपल्या पक्षात फूट पडली याचा अधिकृत दावा केला जातोय किंवा समोर येऊन सांगितलं जात आहे। आता या सगळ्यामध्ये एक बैठक महत्त्वाची आहे। ही बैठक कोणी बोलावली आहे तर ती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आयोजित करण्यात आली आहे। संसदीय दलाची, संसदीय पक्षाची बैठक आहे। आता ही बैठकच निश्चित करणार आहे की खासदार किती एकनिष्ठ आहेत उद्धव ठाकरेंसोबत। त्यामुळे खासदारांच्या एकनिष्ठतेची लिटमस टेस्ट उद्या सकाळी 11 वाजता नवी दिल्लीत पार पडणार आहे। शिंदेंच्या सेनेसोबत 6 खासदार नाही आहेत असा विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेला असल्याची माहिती सूत्रांकडून दिली जाते। ठाकरेंच्या शिवसेनेकडून सर्व खासदारांना एक व्हिप जारी झालाय। उद्याच्या बैठकीत किती खासदार आणि कोणते खासदार येतात यानंतरच ठाकरेंच्या शिवसेनेची पुढची भूमिका निश्चित होईल। 6 पैकी 2 खासदारांनी म्हणजे जे 6 खासदार फुटलेत असा दावा होतोय, त्या 6 पैकी 2 खासदारांनी आश्वासनं पूर्ण झाली नाहीयेत, त्यामुळे त्या पत्रावरती सहीच केली नसल्याचा दावा ठाकरेंची शिवसेना करते। त्यामुळे ऑपरेशन टायगर यशस्वी झालंय की नाही हे दोन्ही गटाकडनं अद्याप अधिकृतरित्या सांगण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे उद्याची बैठक ठरवणार आहे की ऑपरेशन टायगर यशस्वी झालंय की अजूनही अधांतरीच आहे। उद्या आम्ही जेव्हा मीटिंग जी बोलवली आहे आमच्या पार्लमेंटरी पक्षाची, त्यासाठी आम्ही एक व्हिप काढलेला आहे। आमचे जे मुख्य प्रतोद आहेत अनिल देसाई किंवा गटनेते लोकसभेतले अरविंद सावंत लोकसभेत, यांनी व्हिप काढला की या बैठकीला उपस्थित राहा। तेव्हा उद्या आम्हाला कळेल कोण येत आहे कोण नाही येत। आम्ही त्यासाठी कायदेशीर बाब ठरवायची ठरवली, म्हणून आम्ही आज मुद्दामून सकाळी पत्रकार परिषद घेतली। उद्या सर्व पक्षाच्या सर्व खासदारांना व्हिप जारी केलं आणि बैठक बोलवलेली आहे की बाबा याच्यावरचा एकदाच पडदा पाडावा की किती लोक आहेत किती लोक नाही ते एका व्हिपच्या त्या बैठकीतलं कळणार आहे। म्हणून आपण उद्यापर्यंत आम्हाला असं वाटतं कशासाठी आम्ही संशय व्यक्त करायचा। आमचे खासदार आहेत, आम्ही कोणावरही संशय व्यक्त करत नाही। कालही आदित्यजींनी सांगितलं आमचा विश्वास आहे सगळे आमच्या सोबत आहेत, म्हणून आम्ही त्यांना सांगितलं बाबा असं जे काय बाहेर ऐकतोय तसंच काही दुर्दैवाने घडत असेल तर आमचं हे पत्र कायदेशीर बाब तपासून पाहावी। तर ऑपरेशन टायगरची चर्चा जेव्हा त्याने जोर धरला, ऑपरेशन टायगर पूर्ण झाल्याच्या बातम्या जेव्हा समोर आल्या, तेव्हा ठाकरेंच्या खासदारांची देहबोली किंवा त्यांची भाषा ही काहीशी आक्रमक होती। पण संध्याकाळपर्यंत सामंजस्याची भूमिका ठाकरेंचे नेते घेतानाचं चित्र पाहायला मिळालं। पण सकाळी काय झालं तर खासदार संजय राऊतांनी पत्रकार परिषदेमध्ये या फुटलेल्या खासदारांबाबत शिवराळ भाषेचा वापर केला आणि यामुळे शिंदेंच्या नेत्यांनी राऊतांवरती चांगलीच टीका बरसवली आहे। खासदार का आमदार का येतात आणि जातात। आज आम्ही खासदारात उद्या नसू, पण या पक्षाने आम्हाला आतापर्यंत दिलेलं आहे ना ते आम्हाला विसरता येणार नाही। बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मुलासारखं वाढवलं सगळ्यांना। उद्धव ठाकरेंनी आमच्यावरती सातत्यानं भावासारखं प्रेम केलं। हे साले लोक कोण जात आहेत हे नाही, डोंट कट, हे कट मत करना। ये लोग जो है बेईमान लोग है, ये बेईमान है और बेईमानी उनके खून में है। एखाद्या लोकप्रतिनिधीला अशा शिव्या देणं, अशा त्यांच्याबद्दल अपशब्द बोलून हे कट करू नका। काय आविर्भाव आहे, काय काय मस्ती आहे। तुम्ही त्यांना निवडून आणलं इथपर्यंत तुमचा पक्ष आहे, हे ठीक आहे, पक्षामुळे ते निवडून आणले याच्याबद्दल वाद नाहीये। आयुष्य काही सगळ्या लोकांनी घातलेले आहेत, सगळ्याचे काळ्याचे पांढरे केस झालेले आहेत, त्यांच्याबद्दल तुमचंही असं वक्तव्य असावं। कधीतरी कार्यकर्त्याला आपला म्हणून त्यांच्याशी कधीतरी वागा ना।